खुनाच्या घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावाने कायदा हातात घेत आरोपीच्या घरावर तुफान दगडफेक केल्याची धक्कादायक घटना। धुळे तालुक्यातील निखुंबे गावात खुनाच्या घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावाने कायदा हातात घेत आरोपीच्या घरावर तुफान दगडफेक आणि मोडतोड केल्याची धक्कादायक घटना घडली। मयत शेतकऱ्याची अंत्ययात्रा सुरू असताना अचानक उसळलेल्या संतापामुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं। या प्रकरणी पोलिसांनी आता अनेक जणांविरोधात दंगलीसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला। मिळालेल्या माहितीनुसार निखुंबे गावातील शेतकरी शानाभाऊ शंभू पाटील वय वर्ष 50 यांच्यावर किरकोळ वादातून जीवघेणा हल्ला करण्यात आला होता। आरोपी दशरथ किसन ठाकरे यांनी लोखंडी सळईने शानाभाऊ पाटील यांच्या डोक्यावर जब्बर मारहाण केली। गंभीर जखमी झालेल्या पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवल्याने या घटनेचं रूपांतर खुनाच्या गुन्ह्यात झालं। घटनेनंतर आरोपी दशरथ ठाकरे फरार झाला होता। त्याच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि सोनगीर पोलीस ठाण्याच्या पथकाने विशेष मोहीम राबवली। अखेर धुळे तालुक्यातील मेहरगाव परिसरातील जंगलातून आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं। अंत्ययात्रेत उसळला संताप। दरम्यान मयत शानाभाऊ पाटील यांची अंत्ययात्रा निखुंबे गावातून काढण्यात आली। अंत्ययात्रा आरोपीच्या वस्तीजवळ पोहोचताच वातावरण अचानक तापलं। अंत्ययात्रेत सहभागी असलेल्या काही संतप्त नागरिकांनी आरोपीच्या घरावर मोठ्या प्रमाणात दगडफेक सुरू केली। दगडफेकी दरम्यान घराच्या परिसरातील साहित्य, घराबाहेर ठेवलेल्या वस्तू आणि इतर मालमत्तेचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली। काही वेळ परिसरात भीती आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। गावकऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली। पोलिसांचं आवाहन धुडकावलं। खुनाच्या घटनेनंतर गावातील परिस्थिती संवेदनशील असल्याने पोलिसांनी मयताच्या नातेवाईकांना आणि ग्रामस्थांना शांतता राखण्याचं आवाहन केलं होतं। कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नये असं वारंवार सांगण्यात आलं होतं, मात्र भावनिक वातावरणात काही जणांनी संतापाच्या भरात थेट आरोपीच्या घरावर हल्ला चढवल्याचं समोर आलं। दगडफेकीची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी, सोनगीर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि मोठा पोलीस बंदोबस्त तातडीने निखुंबे गावात दाखल झाला। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पुढील अनर्थ टाळला। त्यानंतर संपूर्ण घटनेची चौकशी सुरू करण्यात आली। 15 जणांविरोधात दंगलीचा गुन्हा या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर चेतन शांतीलाल पाटील, ज्ञानेश्वर निंबा मोरे, शांतीलाल पाटील, राजपाल गिरासे, शांतीलाल कोळगे, रतिलाल मोरे, गणेश पाटील, समाधान खंडेकर, नामदेव कोळी, राजेंद्र पानपाटील, भानुदास मोरे, मनोहर पाटील, आनंदा पानपाटील, जगदीश खंडेकर, रतिलाल पाटील आणि भुरा पानपाटील यांच्यासह संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला। त्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 189(2), 190, 191(2), 215, 221, 324, 4 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)(3) दंगलीसह विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली। गावात अजूनही तणाव कायम। खुनाच्या घटनेनंतर आरोपीची अटक झाली असली तरी त्यानंतर झालेल्या दगडफेक प्रकरणामुळे निखुंबे गावात अजूनही तणावाचं वातावरण आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी गावात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवलं जातं। एकीकडे खुनाचा तपास, दुसरीकडे दंगलीची कारवाई। निखुंबे गावात घडलेल्या या दुहेरी घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून खुनानंतर उसळलेल्या संतापाने कायदा सुव्यवस्थेपुढे नवं आव्हान निर्माण केलं। आता खुनाच्या गुन्ह्याचा, दगडफेक आणि दंगलीच्या प्रकरणाचा तपासही वेगाने सुरू आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.